अल्पसंख्याक समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे। विधान भवनात अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू अशी ग्वाही आमदार इद्रिस नायकवाडी यांनी दिली। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटातून जे आहे इद्रिस नायकवाडी साहेब यांची वर्णी लागले असंख्य मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाजाचा महत्त्वाचं त्यांचं काय आता येणाऱ्या काळामध्ये विजन असणारे आपण आज जाणून घेणार आहोत। आज धाराशिव जिल्ह्यावरती ते आलेले आहेत। साहेब, काय असंख्य मुस्लिम समाज असतील, अल्पसंख्याक समाजासाठी काय अजेंडा असणार आहे आपला? निश्चितपणानं महायुतीच्या शासनात आमचा पक्ष एक घटक पक्ष आहे, सहभागी आहे, आम्ही हिस्सेदार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत आम्हाला फार काही संधी मिळाली नाही, पण आम्हाला एक 1.5 वर्षाचा कालावधी मिळाला। या 1.5 वर्षाच्या कालावधीत अनेक वर्ष या समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न, उदाहरणार्थ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासारखं महामंडळ स्थापन केलं गेलं, पण त्याला आर्थिक बळकटीकरण दिलं गेलं नाही, त्यामुळे समाजच बळकट झाला नाही। आर्थिकदृष्ट्या समाज मागासच तसंच राहिला। पण ह्या 1.5 वर्षाच्या काळात त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, त्याचं आर्थिक बळकटीकरण करायचं म्हणून 1000 कोटीचं खेळतं भांडवल आणि 500 कोटीची सेंट्रल गव्हर्नमेंटची गॅरंटी देण्याचं काम केलं। आता त्यानंतर ते महामंडळ स्थापन झालेलं आहे, पुनर्स्थापना झालेली आहे। या नवीन सरकारच्या काळात निश्चितपणाने त्या सिस्टीम मध्ये थोडंसं वेग आणून त्या ठिकाणी ती वेगवान कशी होईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या दारापर्यंत त्याचा फायदा कसा देता येईल हे आपण त्या ठिकाणी आता बघणार आहोत। हा एक भाग। दुसरा भाग, या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या जोपर्यंत आपण पुढे नेणार नाही तोपर्यंत या समाजाची अपेक्षा म्हणजे विकासाची अपेक्षा करणं फोल ठरेल आणि ते दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी गेल्या वेळेला मार्टीची स्थापनेचा निर्णय झाला। यावेळेला त्या मार्टीच्या स्थापनेसाठी म्हणून या स्थापना आपल्याला करावी लागणार आहे, स्थापन करावी लागणार आहे। तो सर्व सेटअप आता या जवळच्या काळात मार्चपर्यंत जवळजवळ पूर्ण करण्याची साठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। आणि कारण पुढचं येणारं जे शैक्षणिक वर्ष आहे जून पासून सुरू होत आहे, जूनच्या आधी त्याचं कामकाज सुरू झालं पाहिजे, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना ज्या उद्देशासाठी ती महामंडळ हे स्थापना केली आहे संस्थेची, त्या संस्थे कार्यरत झाल्यानंतर जून पासून त्याचा प्रत्यक्ष फायदा आमच्या विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत। हे सोडून सुद्धा अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना प्रत्येक वर्षी 2 लाख रुपये असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी दिले जात होते, पण आमच्या गव्हर्नमेंटने त्यात बदल केला, निर्णय असा केला की 2 लाखात काही होत नाही, ते फक्त 5 वर्ष दिले जात होतं, त्यानंतर ते बंद केलं जात होतं। आमच्या सरकारने विशेषतः अजितदादांनी या सर्व गोष्टीत फार इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यांनी निर्णय असा केला की 2 लाखाऐवजी 10 लाख केलं। 5 वर्ष सलग 10 लाख 5 वर्ष मिळत गेल्यानंतर झाले 50 लाख। 50 लाखात निश्चितच स्वरूपात त्या संस्थेची, त्या शाळेची त्या ठिकाणी बदल होईल, आमूलाग्र बदल होईल आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहील, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा एक आत्मविश्वास बाळगेल की आपण सुद्धा एका चांगल्या शाळेत शिक्षण घेतोय, एक आत्मविश्वासाची भावना त्यांच्यात निर्माण होईल। ह्या पद्धतीचं काम केलंय। महायुतीला बदनाम करण्याचा अनेक सातत्याने प्रयत्न होत असतो, विशेषतः मुस्लिम समाजाच्या काही विषयांच्यावर महायुतीच्या काही एखाद्या तुटपुंज्या माणसाकडनं काहीतरी बोललं जातं, बरळलं जातं, तर महायुतीचं धोरण नाही आहे, ते महायुतीत असणाऱ्या पक्षांचंही धोरण नाही आहे, पण बोललं जातं, कुणीतरी एखादा बोलतो आणि ते सगळं महायुतीच्या अंगावर ढकलायचा धंदा समोरचे करतात, पण असं नाही आहे। महायुतीनं या अल्पसंख्याकांना जेवढं संरक्षण, जेवढं विकासाचा विषय घेतलेला आहे अजेंड्यावर, तेवढं यापूर्वी कधीच कुणी घेतला नव्हता। एकंदरीत पाहायला गेलं तर आता महायुतीमध्ये आपण जी सरकार येताना एक असंख्य जे आहे समाज आपल्या पाठीशी आहे पाहतो। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी आरक्षणचं महत्वाचं याच्यामध्ये विषय आहे, तर आपण कशा पद्धतीने त्याला हाताळलं? निश्चितपणानं आमची प्रायोरिटी हे सगळं विकास होत असताना, जसं मी मार्टी, आझाद म्हणजे आर्थिक विषय, शैक्षणिक विषय बोललो, हे हाताळत असताना महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला एक विश्वास देण्याची गरज आहे आणि आमच्या अल्पसंख्याक समाजासाठी म्हणजे 15 कलमी कार्यक्रम आहे, त्यातला महत्वाचा एक भाग आहे, महत्वाचा कलम आहे आणि ते आहे की शासनाबद्दल अल्पसंख्याकांच्या मनात एक विश्वास निर्माण करणं। तो निर्माण करण्याचा शासन सातत्याने प्रयत्न करते, पण विरोधकांच्याकडनं या समाजात म्हणजे गैरफायदा घेतला जातो आणि या समाजाच्या कानात काहीतरी वेगळं भरवलं जातं। हा धंदा या पुढच्या काळात खपवून घेतला जाणार नाही, चालवला जाणार नाही। निश्चितपणानं आरक्षणाच्या बद्दल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका आहे आमची। फक्त आता नवीन सरकार स्थापन झाले, आता एक दुसऱ्यांच्यावर विचार विमर्श होऊन त्या ठिकाणी निश्चितपणानं आरक्षणाचा विषय सुद्धा
मार्गी लागेल याबद्दल माझा विश्वास आहे, मला विश्वास आहे. आणि मी एक अल्पसंख्याक समाजाचा त्या विधान भवनातला, विधानसभेतला वरिष्ठ सभागृहाचा एकमेव प्रतिनिधी आहे. पण त्या ठिकाणी मला असं कधी जाणवत नाही की आपण एकटेच आहोत, आपल्या समाजाचं बोलणारं कोणच नाही, असं नाही आहे. माझ्या युतीचे सर्वच घटक पक्षातले आमदार सुद्धा माझ्या कोणत्याही मागणीला, मला आता नुकताच अनुभव आला की जे अल्पसंख्याक समाजासाठी जे मागणी करेन आम्ही, त्यासाठी त्यांचाही भरघोस प्रतिसाद आणि मदत मिळत असते. एकंदरीत आज राज्यामध्ये पाहायला गेलं तर असं असंख्य मुस्लिम समाज जे आहे कुठेतरी प्रत्येक पक्षामध्ये जे विखरलेला आहे, हा विखरलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न करणार? नाही, निश्चितपणानं शासनात आम्ही आहोत. शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी अजून काय फायदे देता येतील, शैक्षणिक दृष्ट्या या समाजाला कसं उंचावता येईल, यासाठीचे आमचे प्रयत्न आहेत. आणि ते सर्व प्रयत्न आम्ही लोकांच्यापर्यंत कसे पोहोचवले जातील यासाठी स्वतः मी प्रत्येक जिल्हा वाईज, असं एकदाच नाही, फक्त निवडणुकीपुरतं मी लोकात नाही जाणार, सातत्याने मी लोकांच्या संपर्कात असणार आहोत की काय व्हायला लागलंय, आमची योजना यशस्वी व्हायला लागली की नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलं का नाही, आणि पोहोचत नसेल तर त्यात काय अडथळे यायला लागलेत हे बघून ज्या त्या वेळेला ते दूर करण्याचं काम आम्ही करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्राचा अल्पसंख्याक समाज 100% त्या ठिकाणी महायुतीच्या शासनाबद्दल समाधानी असेल. आणि तो ज्यावेळी समाधानी होईल त्यावेळेला तो आमच्या बरोबर जोडला जाईल, हे नक्की आहे. राज्यातील समाजाला काय आव्हान करणार आहात? राज्यातल्या समाजाला एवढंच आवाहन करेन की चांगले शासन, आपल्याबद्दल एक सकारात्मक विचार करणारं आणि आपल्याबद्दल एक उज्ज्वल भविष्याची अपेक्षा ठेवणारं शासन आज राज्यात आहे. या शासनाच्या मागे ठामपणानं उभं राहावं. कोणत्याही जे काही विरोधक म्हणून त्यांचं एक काम आहे ते काही कुठलीही फेक नॅरेटिव्ह आता सेट करायची एक सवय लागली त्यांना. असे जे काही नॅरेटिव्ह सेट केले जातात त्यांना थोडंसं आता दुर्लक्ष करण्याची गरज आहे. आणि या शासनाबद्दलचा विश्वास त्यांच्या मनात त्यांनी बळावावा, वाढावा, हीच अपेक्षा आहे, जेणेकरून शासन सुद्धा तेवढ्याच ताकदीनं या पुढच्या काळात अल्पसंख्याक